मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता कधी पडणार आहे आणि डिसेंबरचा हप्ता कधी पडणार आहे। आता दोन्ही हप्ते डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रच पडणार आहे काय? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच पडणार आहे काय आणि कोणत्या महिलेला पडणार आहेत आणि कोणत्या महिलेची केवायसी नाही केल्याच्या नंतरही पडणार आहेत काय? केवायसी केल्याच्या नंतरच पडणार आहेत काय आणि कोणकोणत्या महिला याच्यासाठी पात्र आहेत याचं सर्व डिटेल आपल्याला शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चरच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत। लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता दोन्हीही एकत्र या दिवशी खात्यात जमा होणार, 3000 रुपये जमा होणार यादी समोर आलेली आहे। आता याचं सविस्तर डिटेल आपल्याला बघायचं आहे। नोव्हेंबरचा पूर्ण महिना संपलेला आहे, एंडिंग चालू आहे। त्याच्यानंतर आता नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर मध्ये येणार का डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता दोन्ही हप्ते एका डिसेंबरच्या एंडिंगला येणार का, याच्याकडे सर्व लाडक्या बहिणीचं केंद्र निश्चित केलेलं आहे। आता याच्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता कशामुळे पडलेला नाही, आता सर्वांना प्रश्न पडलेला आहे की नोव्हेंबरचा हप्ता कशामुळे पडलेला आहे। आता नगरपंचायत आणि नगर परिषदचं इलेक्शन चालू असल्यामुळे, आचारसंहिता चालू असल्यामुळे याच्यामध्ये नोव्हेंबरचा हप्त्याचं वितरित केलेलं नाही। याच्यासाठी म्हणून नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रच येणार आहे असं माननीय अतिथी तटकरे मॅडमना सांगण्याचा याच्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। आता याच्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता म्हणजे 1500 रुपये प्लस 1500 रुपये म्हणजे 3000 रुपये एकत्रच जमा करण्याचा निर्धार घोषित केलेला आहे, झालेलं नाही। पण मात्र काही प्रचार माध्यमाच्या, वर्तमानच्या आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आचारसंहितेमुळे हा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 3000 रुपये कधी जमा होण्याची शक्यता आहे? नोव्हेंबरचा हप्ता 15000 रुपये स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणूक डिसेंबर 2 आणि 3 या विचारात घेता नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या पुढे लाभार्थ्यांना दिलासा देण्याची सरकार लवकरच हप्ता जमा करू शकतो अशी चर्चा आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रच, जर नोव्हेंबरचा हप्ता वेळेस आला नाही तर तोही डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता दोन्हीही हप्ते एकत्रच येण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे। कृपया लक्षात घ्या, ही माहिती फक्त संभाषण तारखेवर अवलंबून आहे। अधिकृत तारीख आणि हप्ता एकत्र जमा करण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही निश्चित घोषणा झालेली नाही। अधिकृत घोषणेची वाट पाहणे योग्य राहील। यादी आणि नाव पाहण्यासाठी आणि महत्वाच्या सूचना व नाव कसे तपासायचे आहे सविस्तर आपल्याला बघायचं आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नवीन यादी किंवा आपले अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपल्याला योजनेच्या अधिकृत वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महाराष्ट्र याच्यावर कृपया सविस्तर माहिती जमा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला ऍप्लिकेशन स्टेटस पर्याय हा शोधायचा आहे आणि आपला अर्ज क्रमांक टाकून आधार क्रमांक पडताळणीसाठी संकेत करावा आणि कॅप्चा टाकून आपली स्थिती तपासावी। हप्ता जमा झालाय की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला बँक खात्याच्या पासबुकामध्ये एंट्री करून शक्यतो किंवा बँकेच्या SMS किंवा मिस कॉल बँकिंग सुविधाच्या मदती घेऊन ई-केवायसी आवश्यक योजनेचा लाभ सातत्याने सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य ठरवलेलं आहे। करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 वाढवण्यात आलेली आहे। तुम्ही जर केवायसी केली नसेल त्वरित पूर्ण करा आणि आपल्या हप्त्यापासून वंचित न राहता सर्व काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत। 31 डिसेंबर याची लास्ट डेट दिलेली आहे आणि याच्यानंतर कुठल्याही प्रकारची तारीख वाढवण्याचा निर्धार सरकारने ठेवलेला नाही आणि लवकरात लवकर हे करायचं तारीख तुम्हाला निश्चित केलेली आहे आणि सर्व काही गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहे। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा।